नमस्कार मंडळी, स्वादिष्ट तडका या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मसाला छोले, तेही छोले रात्रभर न भिजवता। कधी कधी काय होतं, छोले आपण भिजत घालायला विसरतो। अचानक छोले खायची हुक्की आली तर काय करायचं ते बघूया। सगळ्यात आधी आपण छोले स्वच्छ धुवून घेऊयात। मी इथे 1.25 कप छोले म्हणजे 250 ग्रॅम छोले घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून चणा डाळ घालायची। चणा डाळ ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालते। आता यामध्ये 4 कप गरम पाणी घालायचंय। अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचंय आणि थोडं मीठ घालायचंय। हे अर्धा ते पाऊण तास झाकून भिजत ठेवायचे। पाऊण तास झालेले आहे। आता छोले आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात। ज्या पाण्यामध्ये छोले भिजवलेले आहेत तेच पाणी वापरायचं आहे। हवा असल्यास वरून थोडं आणखी पाणी घालूया। जेवढे छोले असतील त्याचे 3 ते 4 पट पाणी घालायचे। आता यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग घालायचं। 1 टीस्पून लाल मिरची पावडर घालायचे। छोटा आल्याचा तुकडा घालायचा। 2 ते 3 पाकळ्या लसूण आणि 1 मिरची तोडून घालायचे। 1 चक्री फूल आणि 2 वेलदोडे घालूयात। तुमच्याकडे मसाला वेलदोडा असेल तर तोही घातला तरी चालेल। कुकर बंद करून शिट्ट्या काढून घेऊयात। साधारण 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि मी इथे 5 ते 6 शिट्ट्या दिलेल्या आहेत। तुम्ही नेहमी कुकरला शिट्ट्या देता त्याच्यापेक्षा 1 शिट्टी जास्त करायची। कुकर थंड होईपर्यंत आपण दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊयात। अर्धा कप दही घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि चिमूटभर हळद घालायची। तुमची मिरची पावडर कमी तिखट असेल तर 2 टीस्पून मिरची पावडर घालायचे। दही छान फेटून घेऊयात। ग्रेव्ही दाट होण्यासाठी एक ट्रिक शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। कुकर थंड झालेला आहे। छोले शिजलेत का ते बघूयात। हे बघा, छोले अगदी परफेक्ट शिजलेत। ग्रेव्ही दाट होण्यासाठी एक ट्रिक सांगते। शिजवलेले जे छोले आहेत त्यातले 2 टेबलस्पून घेऊन मिक्सरला बारीक करून घ्यायचे। त्याची अशी पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची। आता आपण छोलेला फोडणी घालून घेऊयात। त्यासाठी 1 टेबलस्पून तूप आणि 2 टेबलस्पून तेल घ्यायचंय। यामध्ये खडा मसाला घालून घेऊयात। अर्धा टीस्पून जिरे, 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा आणि 4 मिरे घालायचे। खडा मसाला छान भाजून झालेला आहे। आता यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याचे पानं घालायचे। कढीपत्ता ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालतो। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि 3 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालायचे। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालायच्या। कांदा छान भाजून घेऊयात। कांदा छान गुलाबी झालेला आहे। यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरून घालायचे। अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घालायचे आणि छान मिक्स करून घेऊयात। टोमॅटोही छान शिजत आलाय। आता यामध्ये फेटलेलं दही घालायचंय। हे पण छान मिक्स करून घेऊयात। दह्याचं नीट तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय। हे बघा, छान तेल सुटलंय। आता यामध्ये छोले घालून घेऊयात। यामध्ये आता आपण दुसरं पाणी घालूयात, कारण सोड्याचं पाणी काही जणांना आवडत नाही, त्यामुळे आता यात दुसरं पाणी घालायचंय। छोले शिजवताना आपण जो बेकिंग सोडा टाकलेला, त्यामुळे काय होतं, छोल्याची वरची स्किन लगेच नरम होते आणि आत लगेच पाणी शिरतं, त्यामुळे छोले लगेच शिजतात। आता यामध्ये जी छोल्याची पेस्ट केली होती ती घालायची। एकत्र छान मिक्स करून घ्यायचंय। अर्धा ते 1 कप गरम पाणी घालायचंय। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे ग्रेव्हीची तेवढं पाणी घालायचंय। पाणी थोडं जास्त घातलं तरी काही हरकत नाही, नंतर ते पाणी आटून जातं। आता यामध्ये थोडी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची।
ते शिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचंय. 1 टीस्पून गरम मसाला घालायचाय आणि हे सगळं छान मिक्स करून 5 मिनिटं झाकून ठेवूयात. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे. पाच मिनिटं झालेले आहेत आणि छोले अगदी तयार आहेत. गॅस बंद करूयात. गरमागरम मसाले छोले सर्व करायला तयार आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.